नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी मुख्य सेविका ज्याला आपण ICDS म्हणतो 2024 मध्ये एक्झाम झाली होती. 120 पदांसाठीची एक्झाम होती. त्याचा हा जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता जनरल मेरिट लिस्ट मध्ये जवळपास 70,000 प्लस विद्यार्थिनींची नावं आहेत. त्यात तुमचं नाव कसं चेक करायचं, तुमची निवड होणार का, तुम्हाला किती मार्क्स पडले, निवडीचे निकष जाहिरातीमध्ये काय दिलेले आहे, समान मार्क पडले तर कोणाची निवड होऊ शकते, ह्या सर्वांच्या बद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो. दुसरा मुद्दा की ज्या महिलांना 85% कमी मार्क पडले, ज्या महिलांना 85% जास्त मार्क पडले, ज्यांचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क मध्ये काही बदल झालेला आहे, या संदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला थोडा अंदाज अनुमान लावता येईल की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. सो जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं परत एकदा जी अंतर्गत मुख्य सेविका भरती आलेली त्यासाठी मार्गदर्शनपर बॅच चालू केली आपण. ही जी जाहिरात आलेली आहे ही 272 पदांसाठीची जाहिरात आहे. इथे कोण फॉर्म भरू शकतं तर 104 नागरी प्रकल्प अंतर्गत ज्या महिला अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे याच महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आता इथे फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला जी दिली आहे ती आहे 20/5/2025. फॉर्म सुटलेत का तर फॉर्म सुटलेले आहेत. कुठे भरायचे, ICDS.gov.in या वेबसाईटवर जाऊन भरायचंय. आता ह्या ज्या महिला आहेत ना, ह्या महिलांना म्हणजे ह्या कार्यरत जरी असेल पण यांचा अनुभव कन्सिडर केला जाणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत यांचं 10 वर्ष विनाखंड त्यांनी जर या पदावरती काम केलं असेल सेविका पदकावरती तर त्या महिला इथे फॉर्म भरू शकतात. आता लक्षात घ्या इथे कॉम्पिटिशन बऱ्या प्रमाणात आहे, अगदी नाहीच असं नाही, असणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल आणि तुम्हाला जर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका ह्या पदावर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला रेकॉर्डेड बॅच आम्ही अनाऊन्स केलेली मुख्य सेविका मर्यादित किंवा अंतर्गत पदासाठी आहे. ही बॅच मध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षक असणार, ज्या शिक्षकांनी मागील वर्षात ज्या 120 पदांसाठी जाहिरात आली होती त्यामध्ये शिकवलेलं आहे. त्यानंतर PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे. काय तेवढ्या नोट्स प्रॉपर केल्या तरी सफिशियंट आहे. अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला असणार आहे टॉपिक नुसार, म्हणजे तुम्ही लेक्चर किती वेळेस पाहू शकता, तुमच्या वेळेत पाहू शकता. तुम्हाला जॉबवर जायचंय, काम आहे, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर पाहायचंय, पहाटे पाहायचं, कधीही पहा, किती वेळेस पहा, काही प्रॉब्लेम नाहीये. टॉपिक नुसार तुम्हाला टेस्ट सिरीज इथे अवेलेबल आहे. टॉपिक नुसार एखादा टॉपिक वाचून झाला की लगेच त्याच्यावर टेस्ट देऊन बघा, तुम्हाला तो टॉपिक समजला की नाही हे पण कळेल तुम्हाला. त्यानंतर विषयानुसार टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि मोफत PYQ सेशन पण अवेलेबल आहे. सो ही बॅच तुम्हाला फक्त 1999 GST मध्ये अवेलेबल आहे. यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मोरवर क्लिक करून डिस्क्रिप्शन आहे, त्यानंतर ऍपची लिंक आहे, बॅचची लिंक आहे, जाऊन डायरेक्ट तुम्ही इथे ऍडमिशन रजिस्टर करू शकता. सेकंड, तुम्हाला काही शंका आली तर हा कॉन्टॅक्ट नंबर यांना तुम्ही कॉल करू शकता. ओके, आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा याचं नोटिफिकेशन थोडक्यात आलं होतं 5 मार्च 2025 ला की रिझल्ट बद्दल. ही एक्झाम तुमची होती मुख्य सेविका 102 पदांसाठीची ही एक्झाम झाली होती आणि यामध्ये 120 पदं होते, 102 पदं होते. आता 102 पदं जी आहेत ना ही कशी फक्त महिलांसाठीच होती. बघा 100% महिलांसाठी जाहिरात होती. यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षणामध्ये महिला बघायला मिळणार नाही कारण महिलांच्या जागा या सगळ्या, बरोबर. म्हणजे कॅटेगरी आहे तुमची SC आहे, ST आहे, NT आहे, B आहे, K आहे, D आहे, SBC आहे, त्यानंतर OBC आहे, त्यानंतर SC/BC आहे, त्यानंतर EWS आहे आणि हे ओपन आहे. ह्या जागा आहेत. आता जनरलच्या जागा कुणाला जाऊ शकतात बघा. आता इथे निवडीचे निकष आरक्षणानुसार जर निवड बघितली ती कशी होते बघा. 4 टप्प्यात तुमची निवड होते. पहिले, एखादी महिला फॉर एक्झाम्पल OBC आहे. OBC काय आहे, आता या सगळ्या महिलाच असे म्हणजे फिमेल शब्द लिहिणं पण तसं गरजेचं नाहीये. OBC फिमेल आहे, तिचं सिलेक्शन पहिले काय होईल, ओपन फिमेल मधनं होईल. नंतर कुठे होईल, OBC फिमेल मध्ये होईल. नंतर कुठे होईल, OBC ना OB करतो मी इथे. आता तो ओपनचा पण आहे, याचा पण B आहे. OBC मधून फिमेल मध्ये जाईल, त्यानंतर ओपन मधून जनरल मधून जाईल आणि OBC मधून ती जनरल मधून जाणार आहे. असं 4 ठिकाणी 4 प्रकारात तुमचं सिलेक्शन 4 टप्प्यात होतं. आता पहिले तर 100% आहे की पहिल्या 17 ज्यांना सगळ्यात जास्त मार्क आहे पहिल्या 17 महिला सिलेक्टेड आहे. का, कारण त्यांच्या ओपन मधून ह्या 17 सर्वसाधारणच्या जागा ह्या 100% सिलेक्टेड आहेत. आता ज्याला जास्त मार्क पडले त्या मनाने चेक करा मग पहिले 17 मध्ये मी येते का. पहिले 17 मध्ये तुम्ही जर येत असेल तर 100% सिलेक्शन झालंय, तुमचं अभिनंदन.
ओके. आणि कॅटेगरी आता कसं त्या मेरिट लिस्ट मध्ये कॅटेगरी टाकलेलं नाहीये, समांतर आरक्षण टाकलेलं नाही, तर ते पण तुम्हाला मी सांगितलं असं तुमचं सिलेक्शन झालंय म्हणून. पण एक अंदाज तुम्ही लावू शकता तुम्हाला माहिती असेल तर. सर साधारणतः ज्या उमेदवारांना हायएस्ट मार्क येतात त्या कॅटेगरीमध्ये त्या उमेदवारांचं सिलेक्शन 100% होणार आहे. आता बघा ह्या 17 100% होणार आहे. तुम्ही चेक करा मग सगळ्यात जास्त पहिल्या 17 मध्ये तुमचं नाव येतं का, कसं चेक करायचं सांगतो मी तुम्हाला. ओके. आता बघा या चार्टवर तुम्हाला सांगतो की सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार. बघा सिलेक्शनची प्रोसेस, पहिलं सिलेक्शन जे होणार ना, पहिलं सिलेक्शन जे होणार ते कुणाचं होणार आहे, पहिले ओपन जनरल मध्ये सिलेक्शन होणार आहे. ओपन जनरल मध्ये कोणती महिला असू द्या, ओपन जनरल मध्ये पहिले जाणार. दुसरी महिला कुठे जाणार आहे, कॅटेगरी जनरल मध्ये जाणार आहे. बघा कॅटेगरी जनरल म्हणजे त्या कॅटेगरीचे उमेदवार असेल ना, तुमचं सिलेक्शन त्या कॅटेगरीनुसार जनरल मध्ये होणार आहे. ही झाली दुसरी निवड. बरं, इथे पण तुम्हाला नंबर लागला नाही, तुमचा रँक लागला नाही, तुम्हाला थोडे कमी मार्क आहे, मग तुमचा विचार कुठे केला जाईल, नंतर विचार कुठे केला जाईल, कॅटेगरीनुसार समांतर आरक्षण. बघा हा कॅटेगरीनुसार तुमचं समांतर आरक्षण, बरोबर आहे, कॅटेगरीनुसार समांतर आरक्षण. आता तुमच्या फिमेल आहेत, फिमेलचा ऑप्शन येतच नाही ते, त्यामुळे पहिला विचार जनरल साठी होईल, नंतर तुमच्या कॅटेगरीसाठी होईल. बरोबर आहे. हे जनरलचे पद बघा, जनरलचे पद पहिले. फॉर एक्झाम्पल एखादी भूकंपग्रस्त किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड उमेदवार आहे, महिला आहे, बरोबर, हिचा पहिला विचार कुठे होईल, ओपन जनरलला होईल. आता फिमेल नसल्यामुळे मी परत एकदा सांगतो तुम्हाला, ओपन जनरल. दुसरा विचार कुठे होईल तुमचा, कॅटेगरी जनरल. जसं की ही काय आहे, एससी प्रकल्पग्रस्त आहे, एससी प्रकल्पग्रस्त आहे. हिचा पहिला विचार कुठे झाला, इथे या 5 जागांसाठी झाला. कुठे, अराखीवसाठी, या जनरल साठी विचार झाला, ओपन जनरल 17 जागांसाठी. मी ती लिहून ठेवतो आहोत 17. नंतर विचार कुठे झाला, कॅटेगरी जनरल. बघा ही एससी कॅटेगरी असल्यामुळे हिचा विचार कुठे होईल, 8 जागांसाठी पहिले होईल, 8 या 8 जागांसाठी. मग तिसरा विचार कुठे झाला, तिसरा विचार ओपन प्रकल्पग्रस्तासाठी होईल. म्हणजे काय, ओपन प्रकल्पग्रस्त जागा किती आहे या उमेदवाराला, महिलेला, इथे 1 जागा आहे. बघा इथे 1 साठी विचार होईल. आणि चौथा विचार कुठे होईल मग, कॅटेगरी प्रकल्पग्रस्तासाठी होईल. कॅटेगरी प्रकल्पग्रस्त कुठे गेलं, कॅटेगरी, थोडं माझ्याकडनं उलट झालं, मी उलट करतो मला. बघा पहिला विचार त्यांचा कुठे होईल, फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी होईल, फक्त. म्हणजे ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड, किती आहे ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडला जागा, 1 साठी होईल. दुसरा विचार कुठे होईल, कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड, किती जागा आहे, 1 जागा आहे. हा दुसरा विचार, हा पहिला विचार. ओके. नंतरचा विचार होईल त्यांचा ओपन जनरल साठी, ओपन जनरल जागा किती आहे, 17 जागा आहे. आणि नंतर विचार कुठे होईल, कॅटेगरी जनरल, कॅटेगरी जनरल किती जागा आहे, 8 जागा आहे. अशा पद्धतीने ह्या प्रत्येकाचा विचार केला जाणार आहे. पण एखादी उमेदवार जर एससी जनरलची आहे, एससी जनरलची म्हणजे ती याच्या समांतर आरक्षणामध्ये येतच नाहीये, तर तिचा विचार कुठे होईल बरं, एससी जनरलचा. मग तिचा विचार पहिले कुठे होईल, तिचा विचार पहिले बघा या ठिकाणी मी मेन्शन करतो, मी इथे लिहितो, एससी जनरलची एखादी महिला आहे, तुम्ही कॅटेगरी कोणती घेऊ शकता, तिचा विचार पहिले ओपन जनरलला होईल आणि दुसरा विचार कॅटेगरी जनरलला होईल. बस 2च ठिकाणी होईल जर जनरलची असेल महिला तर. अदरवाईज या समांतर आरक्षणाची असेल तर तुमचा 4 ठिकाणी विचार केला जातो. फक्त जनरलचा विचार फक्त 2 ठिकाणी केला जातो, बाकी 4 ठिकाणी विचार तुमचा केला जातो. असं साधारणतः आरक्षण निहाय तुमची निवड होऊ शकते. ओके. आता इथपर्यंत हा चार्ट तुम्हाला समज असेल, पुढे मी घेऊन जातो. जनरल मेरिट लागली आहे का लिस्ट, तर येस लागलेली आहे. ज्यामध्ये सगळ्यांचे मार्क आहेत का, येस सर्वांचे मार्क तुम्हाला बघायला मिळतात. जवळपास 70,000 प्लस उमेदवारांचे, महिलांचे नाव यामध्ये बघायला मिळतात. मग स्वतःचे नाव मार्क्स कसे चेक करायचे तुम्हाला मी सांगतो. बघा आता तुम्हाला मी घेऊन जातो त्या मेरिट लिस्टवर. ही मेरिट लिस्ट तुमची, ह्या मेरिट लिस्टवर तुम्ही आलात, इथे आल्यानंतर तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे बघा सुरुवातीपासून मला दिसतं इथे योगिता होले असं नाव यांचं. आता ही 1 नंबर रँक आहे का हिचा, नाही, ही टाकली फक्त असं नंबर वाईज टाकले, ह्या नंबर वाईज टाकलेलं आहे. सो हिचा रँक 1 नंबर नाही. हिला मार्क किती पडले, हिला मार्क 117 मार्क पडले हिला, योगिताला. हिचं बघा हा नंतर 58 वाली पण आहे, 56 वाली पण, 122 वाली पण, 136 वाली पण आहे, 67 वाली, 97 वाली. अशी ही डिक्रीजिंग ऑर्डर आहे का, नाही, अशी ऑर्डर नाहीये. तुम्हाला चेक करावं लागणार आहे सगळ्यात जास्त मार्क कुणाला पडलेले आहे. आता यामध्ये बघा कसं चेक करायचं सर, ही लिस्ट तर किती मोठी सर, 1380 पेजेस आहे सर. इथं किती, 1380. बघा तुम्हाला दाखवतो मी टोटल किती लिस्ट आहे. 1380 म्हणजे शेवटचा उमेदवार किती नंबरचा आहे, 70,224 नंबरचा आहे, 70,224 नंबरचा आहे. मी थोडं मोठं करतो याला, दिसतंय तुम्हाला, 70,224. याच्यात माझं नाव कसं चेक करायचं, दुसरं काय, माझ्या नावाचे डबल पण उमेदवार असू शकतात, यस असू शकतात. आता मी तुम्हाला कसं चेक करायचं. तुम्ही जर कम्प्युटरवरती बघत असाल, कम्प्युटरवरती, तर तिथे काय करा, कंट्रोल CTRL F करा. कंट्रोल F केलं की एक विंडो ओपन होते, इथे ह्या साईडला विंडो ओपन होते, या साईडला
किंवा मध्ये पण ओपन होऊ शकते या साईडला. ती ओपन झाली की त्या विंडोत जायचं, त्या विंडोत तुम्हाला काय करायचं आहे, इथे नाव टाकायचं. आता जसं की मी तुम्हाला इथे सांगतो बघा, इथे मी चेक करतो एक नाव. आता इथे मी एक नाव चेक करायचं मला बघा. इथे मी सर्च वर गेलो आणि इथे नाव टाकायचं मला. फॉर एक्झाम्पल मी नाव टाकतो इथे. आता इथे नाव टाकतो मी, बघूया काय होत आहे. मी सगळं हे डिलीट करतो आणि इथे एक नाव टाकतो सर्च मध्ये नाव टाकतो मी. बघा मी नाव टाकतोय. फॉर एक्झाम्पल मला नाव टाकायचं आहे, कॉमन नाव काय येऊ शकतं, मी एखादं नाव घेतो याच्यामधनं. चला याच्यामधनं घेतो जे की कॉमन पण असू शकतो. पूजा नाव घेतलं मी. आता इथे बघा इथे घेतो पूजा, POOJA. टाकलं पूजा नाव आणि मी आता सर्च करतोय पूजा नाव. ओके बघा इथे आलंय सर्चिंग मध्ये. पूजा नावाचे किती महिला या लिस्ट मध्ये दिसतंय तुम्हाला? वाढत चाललंय. 245, 50, 60, 70, 80, 90, 300. बाबा खूपच आहे. बघूया किती आता पूजा नावाच्या महिला ह्या लिस्टमध्ये किती आहे. अजून पण हे थांबायचं नाव घेत नाहीये, म्हणजे खूपच जास्त आहे. आता हे सर्च करणं तुम्हाला थोडं मुश्किल आहे, थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला, तो वेळ घ्यावा लागेल तुम्हाला. पूजा नावाच्या महिला अजूनही थांबत नाहीये, 1000च्या वरती आहेत पूजा नावाच्या. मी दुसरं नाव घेऊ का मग? हे जरा जास्तच आहे. प्रज्ञा पण नाव आहे, शिफा पण नाव आहे. मी शिफा घेतो, हे थांबायचं नाव घेत नाहीये, मी शिफा नाव घेतो. चला इथे शिफा एकच असावी, नाहीतर मग अवघड होऊन जायचं परत. SHIFA शिफा नाव घेतलं मी आणि आता मी सर्च करतोय शिफा नावाला. बघा किती येत आहे उमेदवार, चेक करू आपण. शिफा एकच नाव आहे शिफा दिसतंय, एक आहे ना, एकापैकी एकावरच आपण आहोत. बघा ही शिफा, लगेच कळतंय शिफा. तुमचं नाव जे काय असेल तुम्ही सर्च करा, मग शिफा नाव दिसतंय तुम्हाला इथे. शिफा किती मार्क आहे शिफाला? 145 मार्क आहे. आलं. अजून नाव शोधू शकता तुम्ही, मी अजून नाव शोधायचा प्रयत्न करतो. खूप नावं येतात, म्हणजे बरेच आहेत, त्या सेम नावाची मुलं जास्त असू शकतात. मी आता तन्वी नाव चेक करतो. तन्वी किती आहे? एकच नाव आहे बघा, तन्वी राणे. किती मार्क पडले? 97 मार्क पडले. मी अजून चेक करून दाखवतो तुम्हाला. अजून एक चेक करतो मी. राम, चला मी अननोन नाव घेतलं तर राम नावाचे किती उमेदवार आहे? बरेच आहेत. म्हणजे बघा राम वडिलांच्या पण नावाचं येत आहे, म्हणजे बघा ते खूपच जास्त. ते पण ते सर्च करताय. टोटल 70,000 मध्ये एवढी राम नावाची व्यक्ती आहेत. तुमच्या वडिलांचं नाव घेतं कधी घेते लक्षात घ्या. आता एवढ्या नावांमध्ये सर्च तुम्हाला करायचं. फॉर एक्झाम्पल मी घेतोच आता. हे किती आहेत? 1,000च्या पुढे गेलं हे. 1100, बापरे भरपूर आहेत हे. मी थोडं नाव बदलून घेतो. बघा नीलम नाव घेतलं मी. नीलम सर्च केलंय. नीलम नाव एकच आहे, नीलम नावाची एकच महिला आहे. अजून काय घेऊ शकतो? प्रीतम नाव घेतलं मी. प्रीतम एकच आहे. प्रीतम नावाची महिला पण इथे एकच दिसते तुम्हाला. बघा एकच आहे. योगिता नावाचे पण भरपूर. आता एकापेक्षा जास्त आल्या तर मला सांगायचं ते आहे की मग कसं सर्च करू सर आम्ही? एकापेक्षा जास्त नाव आले. फॉर एक्झाम्पल मी योगिता घेतले. आता योगिता, चला सर्च करूया. योगिता पण नाव कॉमन असल्यामुळे बरेच सापडतील तुम्हाला योगिता नाव. सर्च करताय योगिता नावाचे. सपोज आता मी समजलोय की हे नाव आले 105, 106 आहे. अजून ते पुढे चालू आहे. मला फॉर एक्झाम्पल पुढे जायचंय आता की सर 152 जे आहे मला पुढे. इथे ऑप्शन आहे बघा. इथे ऑप्शन मी खाली, आता हे सध्या योगिता नावावरती आहे, 1 नंबर नाव योगिता. मी जसं मी ह्या ऑप्शनवर क्लिक केलो नेक्स्ट, मला पुढची योगिता दाखवतो बघा. 294 रँकला त्याचा नंबरला आहे, योगिता मोरे. मी परत याच्यावर क्लिक केलं की पुढची योगिता येते, योगिता जामकर 589 वर आहे. मी यावरती क्लिक केलं, खाली चाललोय ना मी, खाली असं दिसतंय. मी वरती गेलं की परत ते वरती जाणार आहे बघा. योगिता जामकर वरती परत योगिता मोरे वरती आला. असं चेक करू शकता. किंवा तुमच्या लॅपटॉप किंवा पीसी असेल तर एंटर केलं की पुढचं नाव येतं, एंटर केलं की पुढच्या नावावर घेऊन जातोय. पण मग योगिता नावाचे सगळे दाखवणार ते. असं तुम्ही नाव चेक करू शकता आणि तुमचे मार्क चेक करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? काही शंका आहे? 450 योगिता आहेत बघा या लिस्टमध्ये, 450 आहे. मग तुम्ही आता एक चेक करा तुमचं नाव. तुम्ही योगिता कोण आहे? योगिता जामकर नाहीये तुमचं नाव. योगिता हे संजीवगिता आहे, ही नाही चालणार मला. योगिता पाटील पण तुम्ही नाही आहात. किंवा योगिता संजय सैंदार तुमचं नाव असेल तर ठीक आहे, मग चेक करून घ्या तुमचे मार्क किती आहे. असे तुम्हाला मार्क चेक करायचे. ओके, आता पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो.
पुढच्या मुद्द्याकडे. तुम्हाला वाटतं सर 90 पेक्षा कमी मार्क कसं चेक करू, तर डायरेक्ट तुम्ही 90 मार्क टाकू शकता, सर्च करू शकता. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. बघा, निवडीचे निकष काय, माझी निवड होईल का, हा एक महत्वाचा मुद्दा तुमचा आहे. निवडीचे निकष बद्दल तुम्ही जर ऍड बघितली तर ऍड मध्ये बघा ही जाहिरात आहे तुमची. ह्या जाहिरातीमध्ये ह्या पदासाठी तुम्हाला ही सॅलरी पण बघा, चांगली सॅलरी 45-50 हजारापर्यंत सॅलरी असणारी, तुम्हाला लक्षात घ्या, खूप चांगलं पद आहे. आता यामध्ये मुलाखती तर काय होणार नाहीये. पुढची प्रोसेस काय असेल, ही जनरल मेरिट लिस्ट आहे, JML म्हणतो त्याला. नंतर तुमची काय मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल, मध्ये कॅटेगरी वाईज लागेल तुमची मेरिट लिस्ट लागेल. ओके, मेरिट लिस्ट नंतर तुमचं DV होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, आणि फायनल मेरिट लिस्ट लागेल तुमचे. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे त्याला किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल तुमची, FML फायनल. पण ती DV नंतर लागेल. पण DV लागण्याच्या अगोदर मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला प्रतीक्षा यादी पण लागणार. बघा, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही लागतील, आणि मग तुमचा DV झाला की फायनल मेरिट लिस्ट लागेल. आता डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात ना, पुढचा व्हिडिओ माझा येणार, त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे, कधीचे लागणार आहे, जर डॉक्युमेंट नसतील तर काय होऊ शकतं, काही डॉक्युमेंटला आत्ता काही डॉक्युमेंट तुम्ही बनवू शकतात का, हे पण मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे. सो फाईल रेडी करून ठेवा, तुमची फायनल टप्प्यात तुमचं सिलेक्शन आहे. ओके, आता यात त्याने एक मुद्दा महत्वाचा सांगितला 6 नंबरचा, की तुम्हाला कमीत कमी 45% मार्क असणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुमचा विचार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करता येईल. बघा, गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे किती बरं, तुम्हाला एकूण जी परीक्षा होती ती परीक्षा तुम्ही बघितली, हे सगळे विषय होते, 100 प्रश्न 200 मार्कांसाठीची एक्झाम होती. तुम्हाला जे मार्क पडलेत ना, त्यामध्ये बघा 200 पैकी 50% लागणारच का, तर यस लागणारच आहे. म्हणजे कमीत कमी 90 मार्क किंवा 90 मार्कच्या पुढे असणाऱ्या उमेदवारांचाच विचार फक्त निवडीसाठी केला जाईल. आता ह्या लिस्टमध्ये बऱ्याच उमेदवारांना मार्क कमी पण पडलेले आहेत, जसं की ह्या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता, यांना किती मार्क पडले, 57 मार्क पडले. म्हणजे हे उमेदवार ज्यांना साक्षी चिक्राम हे सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकत नाही. नंतर हे 83 मार्क आहे, कुणाला पडले, करुणा येऊ शकत नाही. 55 मार्क कुणाला आहे, शीतलला, ह्या येऊ शकत नाही. ज्यांना 90 पेक्षा कमी मार्क, बघा हे 70 मार्क आहे, 75 मार्क आहे, 31 मार्क आहे, 42 मार्क आहे, 93 ठीक आहे, जे आहेत ना, हे मेरिट लिस्टमध्ये यांचा विचार केला जाणार नाही. कोणते मार्क चेक करायचे, हे फायनल मेरिट लिस्ट, फायनल आफ्टर नॉर्मलायझेशन. ओके, यांचं नाव येणारच, यांनी विचार करायचाच नाही. म्हणजे आता हे उमेदवार इथून बाद झालेत, म्हणजे 50% कमी कमी मार्क लागतात. आता पुढचं आहे, यांची निवड होणार नाहीच, कोणाचे, ज्यांना 50% पेक्षा कमी मार्क पडले किंवा 90 पेक्षा कमी मार्क आहे, 90 पेक्षा कमी मार्क ज्यांना पडलेत ना, त्यांचा विचार इथे केला जाणार नाही. तर आपले मार्क्स लगेच चेक करून घ्यावर, तुमचे मार्क 90 पेक्षा प्लस असेल ह्या प्रोसेसमध्ये राहावं लागेल तुम्हाला. ओके, आणि मग पुढची प्रोसेस DVची असणार आहे. मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो असेल ना, DV साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, हे डॉक्युमेंट जे आहेत ना, हे वैध आहे का चेक करा, अवैध आहे का चेक करा. काही डॉक्युमेंट आत्ता काढावे लागतात का, ते पण एकदा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो DV मध्ये, बरोबर. पुढचा व्हिडिओ माझा तुमचा येऊन जाईल. अजून एक काय, समान मार्क बऱ्याच जणांना असणार आहे. ते जर समान मार्क असतील, तुम्ही चेक करून घ्या तुमचे मार्क समान कोणाला पडले आहेत. म्हणजे एकाच मार्कांवरती ना जवळपास असं म्हणूया 20-25 विद्यार्थी आहेत असणार आहे. समान मार्क असेल तर कुणाचा विचार केला जाईल बरं, त्याबद्दलचं त्यांनी एक गव्हर्नमेंटचा GR आहे, तो GR पण घेऊन मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ देतो की कोणाची निवड होऊ शकते. सो त्यासाठी ह्या नेक्स्ट व्हिडिओला बघण्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुढचा व्हिडिओ आज उद्यामध्ये मी नक्की तुम्हाला घेऊन येतो. अजून तुमच्या मनात काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि ज्यांना वाटतं की मला सर माझ्या बाबतीत अन्याय झालाय, चूक झाली, असं झालंय, तर तुम्ही ऍडवर जाऊ शकता. ऍडमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा ईमेल ID आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांनी दिला आहे बघा ऍडमध्ये. त्या ऍडमध्ये जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या ID वरती, ईमेल ID वरती मेल पण तुम्ही करू शकता की सर माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे, माझे मार्क वाढायला पाहिजे होते पण असंच घडले, असं काही शंका असेल त्यांचा ईमेल ID ऍडमध्ये दिला, ऍडमध्ये एकदा बघून नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. सो विद्यार्थी मैत्रिणींनो, तुमचं सिलेक्शन आता शेवटच्या टप्प्यात आहे. ह्या शेवटच्या टप्प्यात फक्त आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तयारीत राहा तुम्ही. त्यात काही शंका असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. अगदी ऍड आल्यापासून शेवट नियुक्ती होईपर्यंत नेहमी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला गाईड करत आलेली आहे. तो परत अंतर्गत एक्झाम, आता अंतर्गत परीक्षेची ऍड आलेली आहे.
272 पद आहेत, मोठी ऍड आहे. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल, तुमच्या मैत्रिणी तुम्ही तयारी करत असाल, त्यांना सांगा इग्नाइट अकॅडमी कडनं ही बॅच मला लॉन्च झाली. फक्त 1999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे. या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. तुम्ही अभ्यास करताय, सेल्फ स्टडी करताय, पण मार्क वाढणं, स्कोर येणं गरजेचं आहे. स्कोर वाढायचं असेल तर ह्या प्रोसेसमध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणजे अभ्यास करणं, टेस्ट देणं, परत अभ्यास करणं, रिव्हिजन करणं, परत टेस्ट देणं, कुठे वीक आहोत आपण, कुठे स्ट्रॉंग आहोत आपण, अभ्यास कसा केला पाहिजे, कोणते टॉपिक महत्वाचे, IBS पॅटर्ननुसार कोणते प्रश्न विचारले जातात, कोणते महत्वाचे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि सगळं गाईड तुम्हाला या स्टेजवरती आम्ही करत आलेलो आहोत. आता आपण ह्या बॅचमध्ये करणार आहोत. सो लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. डायरेक्ट डाउनलोड करा. तुम्ही डायरेक्ट परचेस करा. काही शंका वाटली तर 8888256117 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.